नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत खूप चविष्ट, हेल्दी आणि झटपट तयार होणारे पत्ताकोबी स्टफ पराठे. पराठे तर सगळ्यांनाच आवडीचे असतात, पण आज आपण पत्ताकोबी, गाजर, कांदा अशी सुंदर भाज्याची भर घालून आणखी टेस्टी हा पराठा बनवणार आहोत. चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. यासाठी हा कोबी घेतला. हा तुम्ही बारीक चिरू शकता किंवा किसून घ्या. किसलेला कोबी मी कोबी किसून घेते, तुम्ही चिरून पण घेऊ शकता. हा किसलेला कोबी, यामध्ये एक किसलेले गाजर घालायचे, एक कांदा स्लाइसमध्ये चुरून घ्यायचा. यामध्ये 1 चमचा मीठ घालायचे. मिठामुळे कोबीला पाणी सुटेल. चांगले चोळून मीठ लावायचे, म्हणजे सगळे पाणी निघून जाईल आणि आपल्या भाज्या कोरड्या होतील. 20 मिनिटासाठी मीठ लावून ह्या भाज्या आपण रेस्ट करायला ठेवू. चांगले मीठ लावून चोळून घेऊ, म्हणजे पाणी छान रिलीज होईल. आता यावर झाकून ठेवू. 20 मिनिटानंतर आपण परत बघू भाज्या आपल्याला किती पाणी सुटलं आहे. भाज्याला खूप पाणी सुटलेलं आहे. एक भांडं घ्यायचं मोठं, त्यावर चाळणी ठेवायची. त्यावर सगळ्या भाज्या घालायच्या आणि हाताने दाबून हे पाणी काढून घ्यायचं. चांगलं दाबून पाणी काढा. हे पाणी फेकायचं नाही. या पाण्यात खूप पौष्टिक घटक असतात, त्यामुळे मीठ न टाकता यामध्ये आपण पीठ घालू. गव्हाचे पीठ घातले. या पाण्यात मीठ आहे, त्यामुळे मीठ घालायचे नाही. 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा हाताने रगडून घालायचा, अर्धा चमचा कलोंजी. लागेल तसे पाणी घालून सेमी सॉफ्ट डो लावायचा. थोडं पाणी घाला, कारण यामध्ये पहिले पाणी आहे कोबीचे. सॉफ्ट डो लावून घेऊ आपण. पीठ चांगले 5 मिनिटे रेस्ट करायला ठेवू. तेल लावून घेऊ आणि थोडे मळून घेऊ. हे पराठे खूपच पौष्टिक होतात. झाकून 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवू. 1 टेबलस्पून बेसन घेऊ कढईमध्ये आणि छान तेल न घालता खरपूस गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत बेसन भाजायचं. छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आपल्या बेसनाला. आता हे बेसन आपण ज्या भाज्या पिळून घेतल्या होत्या त्यामध्ये घालू. बघा, भाज्या छान कोरड्या झालेल्या आहे. पाणी काहीही नाही, पण थोडंफार जर पाणी असेल तर भाजलेल्या बेसनामुळे हे पाणी शोषल्या जाईल आणि आपले पराठे फुटणार नाही. कोथिंबीर 1 मूठ, कांद्याची पात मूठभर, बारीक चिरलेली मिरची, लसण, मिरची, अद्रकचा ठेचा, हळद
अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा धने जिरे पूड, किंचित थोडंसं मीठ घालू. आपण भाज्यांना मीठ लावले होते, त्यामुळे थोडंफार जरी पाण्यात निघून गेलं मीठ तरी पण त्यामध्ये मीठ असणारच, त्यामुळे मीठ बेताने घालायचं. सगळे जिन्नस मिक्स करा. हा पराठा खूपच हेल्दी तयार होतो. या पराठ्यामध्ये मीठ हे शेवटी पराठे करायला घ्यायच्या वेळेस घालायचे. आणि आता आपण लगेच पराठे बनवायला सुरुवात करू. पीठ थोडंसं मळून घेऊ. पहिले पण आपण पीठ मळलेलं होतं, आता थोडं आणखी मळून घेऊ आणि थोडेसे आपण यामध्ये चिली फ्लेक्स घालू. पिठाचे मोठे मोठे उंडे करायचे. हा पराठा जाडसर असतो, त्यामुळे उंडे मोठे करायचे. 3 पराठे एवढ्या पिठामध्ये होतात. याचे आपण गोळे करून घेऊ. एका वाटीमध्ये तीळ, कलोंजी आणि कोथिंबीर घ्यायची. हे आपल्याला सजावटीसाठी वापरायचं आहे. एक उंडा घेऊन मोठी पोळी लाटून घ्यायची. छान मोठा उंडा घ्यायचा आणि पोळी मोठी लाटायची. पीठ घ्यायचे कोरड्या पिठावर ही पोळी लाटून घ्यायची. आता या पोळीमध्ये भरपूर मसाला भरायचा. कणिक कमी आणि मसाला जास्त घालायचा. मसाला चौकोनी आकारामध्ये पसरवा आणि याची अशी चौकोनी, आता मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे घडी करा. तुम्ही या मसाल्यामध्ये पनीरसुद्धा किसून घालू शकता. माझ्या घरी ज्या भाज्या होत्या त्याच भाज्यांचा मी वापर केलेला आहे. तुम्ही इतर कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असेल तर त्या पण तुम्ही घालू शकता. फक्त पाणी काढून घ्यायचं, म्हणजे आपला पराठा फुटणार नाही. जो भाग उघडा आहे तिकडून आपल्याला लाटायचा आहे हा पराठा आणि हलक्या हाताने लाटायचा. बघा, चारी बाजूला आपला मसाला पसरत आहे. आता उलटी करून आपण हा जो तीळ, कलोंजी आणि कोथिंबीर मिक्स करून ठेवली होती ती घालून घेऊ. यावरून आता हलक्या हाताने लाटणं फिरवायचं, म्हणजे आपले तीळ आणि कलोंजी छान फिट बसतील. हलक्या हाताने लाटा, म्हणजे आपला पराठा फुटणार नाही. हा पराठा आता आपण तव्यावर शेकून घेऊ. तीळ लावलेली जी बाजू आहे ती वर ठेवायची आणि जी जॉईंटची बाजू आहे जोडलेली ती खाली ठेवायची. तव्यावर हा पराठा आपण शेकून घेऊ. परतवून घ्यायचा. लालसर डाग पडेपर्यंत हा पराठा आपल्याला शेकायचा आहे. चांगले लालसर डाग पडले, खमंग पराठा शेकला गेला की मग यावर तूप लावायचं. तुम्ही तेल पण लावू शकता. मी आज हेल्दी पराठा बनवला आहे म्हणून मी तूप लावले.
छान मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत पराठा शेकून घ्यायचा. आणि हा पराठा तुम्ही मीडियम गॅसवरच शेका किंवा कमी गॅसवर शेका, पण मोठ्या गॅसवर बिलकुल शेकू नका. हा जाडसर असतो, त्यामुळे आतमधून हा शेकला गेला पाहिजे. बघा किती सुंदर आपला पराठा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण सगळे पराठे तयार करून घेऊ. असा गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत दाबून दाबून हा पराठा शेकून घ्यायचा. किती सुंदर पराठा झाला आहे बघा तुम्ही. आणि एकदम सोपा, फक्त हलक्या हाताने लाटायचा. अशाच प्रकारे आपण गोल पराठा पण बनवून घेऊ. बघा असा मध्ये सारण ठेवायचं आणि मोदकासारख्या असे कडा बंद करायच्या. गोल पराठा करणे पण सोपेच आहे, पण चौकोनी जास्त सोपा वाटते. पण तसे पाहिलं करायला गेलं तर दोन्हीही पराठे बनवायला सोपे आहे. सारण जर तुमचं कोरडं असेल तर पराठा करण्यामध्ये काहीही चूक होत नाही, तो फुटत नाही आणि सारण पण बाहेर येत नाही. अशा प्रकारे हा गोल पराठा आपण लाटून घेऊ. हलक्या हाताने लाटा. छान गोल पराठा लाटून घ्यायचा. तुम्हाला गोल आवडत असेल तर गोल बनवा आणि चौकोनी आवडत असेल तर चौकोनी पराठे बनवा. यावर वरून थोडेसे तीळ आणि कलोंजी आणि थोडीशी कोथिंबीर पसरून घेऊ आणि हा पराठा पण आपण शेकून घेऊ. चांगले लालसर डाग येईपर्यंत पराठा शेकून घ्यायचा. हा पराठा तुम्ही दही, लोणी आणि चटणी, सॉस कशाबरोबरही खाऊ शकता. आणि काहीच नसले तर नुसतासुद्धा हा पराठा खूप छान स्वादिष्ट लागतो. तुम्ही नक्की करून बघा. मी हा दह्याबरोबर दिलेला आहे. दह्यामध्ये काळं मीठ, थोडंसं तिखट आणि जिऱ्याची पावडर घातलेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आवडला असेल तर लाईक आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ शेअर पण करा. पुढील रेसिपीमध्ये भेटू. तोपर्यंत छान छान पराठे, छान छान थंडीच्या वस्तू खा.